मामानं एक भी लावला होता. आज 2-3 वर्ष झालं एकदाच लावलेलं होतं. पण ते बी पडून शिना वर्षाला ही येतोया आणि वर्षाला ह्याच्या शेंगा आम्ही सगळीच खातोय. आम्हीच नाही, सगळीच खातोय. तर आज ह्या शेंगावर मामांचं ध्यान झालं. मामा जर आमच्या आयुष्यात आता असतं ना, तर हिचे काय अडचण आल्या ते आमच्या आयुष्यात आल्याच नसत्या. त्या अडचणी खरंच सांगते 10 कोस लांब पळाली असत्या. कारण की जे माणूस खरा असतो का नाही आपल्या पाठीशी, आपल्या संग, तेव्हा कुठल्या अडचणी येत नाही त्या. आज मामांचं लय म्हणजे लय ध्यान झालं. मामा असतं तर ही अडचण पण आली नसती, ही संकट पण आमच्यावर आलं. सगळ्यांना शुभ सकाळ, आनंदात दिवस जाऊ द्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेनं सगळ्यांना आजचा दिवस एकदम भरभराटीतून आनंदात सुखात जाओ. आणि सकाळ सकाळ आपली झाली बघा भिजवायला जी मका चालू होती ती भिजवून झाली. सारखं टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा म्हणलं आपली शेतीतली काम करून पोट पाणी कसं आपलं पिकल किंवा भरल ह्याच्याकडे जरा लक्ष देऊया म्हणलं. मग सकाळपासून आज रविवार, पोरांना पण सुट्टी होती. पोरांना मोटर चालू करून दिली. पोरांनी बघा भिजवून काढली अर्धा एकर मका. आणि आता चालू आहे तुमच्या कविता ताईचा चहा करायचा चालू आहे. चहा करायचा चालू आहे पण कितवा टाइम आहे? काय नाही भाई, लवकरच मला किलोवर जिंकतीये. अहो तुम्हाला घ्यायचं कोण किलोरी पैसे ना सांगा बरं. फुकाट घेते ती. तर बहिणीनं सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या पावटीच्या शेंगा आहेत त्या नाही की मामानं एक भी लावला होता. आज 2-3 वर्ष झालं एकदाच लावलेलं होतं. पण ते बी पडून शिना वर्षाला ही येतोया आणि वर्षाला ह्याच्या शेंगा आम्ही सगळीच खातोय. आम्हीच नाही, सगळीच खातोय. तर आज ह्या शेंगावर मामांचं ध्यान झालं. मामा जर आमच्या आयुष्यात आता असतं ना, तर हिचे काय अडचण आल्या ते आमच्या आयुष्यात आल्याच नसत्या. त्या अडचणी खरंच सांगते 10 कोस लांब पळाली असत्या. कारण की जे माणूस खरा असतो का नाही आपल्या पाठीशी, आपल्या संग, तेव्हा कुठल्या अडचणी येत नाही त्या. आज मामांचं लय म्हणजे लय ध्यान झालं. मामा असतं तर ही अडचण पण आली नसती, ही संकट पण आमच्यावर आलं नसतं. जाऊ द्या, पण त्यांचीच ताकद, त्यांचा आशीर्वाद आमच्या संग आहे. आम्ही कुणाचं लुबाडलं नाही आणि कुणाचं म्हणजे कधी वाटोळं पण केलं नाही. त्यामुळे आमच्या जीवनात संकट जरी आली तरी त्याला समोर जायला स्वामींची ताकद आहे, माझ्या सासू-सासऱ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळं कुठली पण संकट येऊ द्या, खचून जायचं नाही. वाईट वाटतं पण त्या वाईट वाटण्यामागं पण लय फुलावणी कारण असतं मागं बहिणीनं. सकाळची कामं सगळी झाली, पोरांची कापडं ही धुतली, आज रविवार सुट्टी, ह्यांची कापडं होती. एक दिवशी सगळं काढलं, धुणं सगळं धुवून घेतलं आणि रातचं काय थोडंफार होतं ती पोरांनी खाल्लं, ह्यांनी पण खाल्लं. आता म्हणायला लागली भूका लागली ते काहीतरी बनव. मग आपल्याला करावं लागणार आहे. माझा एक रविवार आहे म्हणून चालतंय का? लेकराशीला काय तर करावं लागतंय का नाही? खरं बहिणीनं जीवन लय सुंदर आहे. बघितलं, विचार केला तर फुलावणी आपलं जीवन आहे. फक्त आपल्याला ते जगता आलं पाहिजे, त्याचा आनंद घेता आला पाहिजे. रोज टेन्शन मध्ये जगस तर आनंदात जगलेलं खरंच चांगलं आहे. कारण की एक ना एक दिवस आपल्याला इथनं जायचं आहे. ती एक दिवस येणार आहे. कधी येणार आहे कधी नाही ती काय माहिती नाही. पण जोपर्यंत इथं आपण आहे तोपर्यंत तर आनंदात राहिलं पाहिजे. भांडणं, एकमेकाला बोलणं, एकमेकासंग इरस करणं किंवा भेदभाव करणं ती नको आहे. त्याच्यामुळे माणूस खचून जातो. आणि एकदा खचला ना माणूस, एकदा मनात त्याच्या घर झालं की मग काय उपयोगाचं नाही. त्यामुळे टेन्शन घ्यायचं ना, बिनधास्त आणि रिलॅक्स राहायचं. का नाही दाजी? अहो तुमचा दाजी कुठं आहे? काय तू उभा आहे? तुमचा दाजी कुठं आलाच नाही. कुठं ह्यांचा दाजी दिसतोय का तुम्हाला? दाजी पुढे येतं कसं वाटतं तुला? काय घे होय हो म्हणले होते, मला कळायचं. दाजी म्हणले आता म्हणलं तुझा दाजी अजून कुठं आला. तर जाऊ द्या मित्रांनो, म्हणते तसंच आहे बरं का. ही एक रोप लावलेलं हे जे शेंगा खाऊन खाऊन जे हाताला आपल्याला बी लागत नाहीत ते बी वाळून पडलेलं, जर त्या वर्षी बघा ती पिकतया आणि ते याला ज्या भरभरून शेंगा खातोय. सगळेजण खातोय. आमची 2-3 घरं भरभरून शेंगा खाते. ती गेल्या वर्षी तर बाहेरच्या बी नेल्या, कारण ती सारखं करून खाऊ वाटना एवढ्या शेंगा लागल्या होत्या. जर आपण बाजारात आणायला गेलो ना बहिणीनं, लय महाग आहे पावट्याच्या शेंगा. घेवड्याच्या शेंगा कुठे पण मिळते पण पावटा चुकून मिळत नाही. आणि जर मिळाला तर भरपूर असा महाग आहे पावटा.
ही मामाने महाग असू नाही स्वस्त असू कोणाची तर पुण्य आहे म्हणून आपण त्यांच्या पुण्य आहे ना ती घासभर मग खातोय. मगाशीच म्हणलं ना, मामाने एक रोप एक बी लावला होता. एक बी. मामा आज आपल्या संग नाहीत, पण जी रोप मामाने लावलेला आहे ती आपल्या संग आहे. ती तर ती ताकद अजून आहे खरी. ती झाड आपल्याला अजून फळ देतंय आणि त्या फळाचा आपण अजूनही म्हणजे भाज्या बनवून खातोय. कारण कसं आहे, आज लावलेलं झाड मोठं झालं की त्या झाडाची सावली इकडं तिकडं होती, ही जगाची म्हण आहे. पण आज असं म्हणजे बोलाही नाही, आता डोळ्यात पाणी आलंय. पण त्यांचीच कृपा आहे की मला एक म्हणायचं, जर त्या वर्षी उन्हाळ्यात ही झाड जळतंय, किती बी काय बी असू द्या, मस्त पाणी इथंच आहे त्या बुडक्यातच आहे, पण ती झाड राहत नाही. पण पाऊस पडला की नव्याने तिची सुरुवात होती. अजून सगळं काय असेल ते आपल्या स्वामींवर सोडून द्यावं तुम्ही. माझं ऐका तर, कारण की माझ्यासारखा अनुभव कुणाला आला असेल नसेल मला माहिती नाही, पण मला अनुभव लय आलाय. आणि ते पण असा अनुभव आलाय जीवनाचं सोनं झालंय. त्यामुळं जी तुमच्या मनात वजा आहे ना, ती स्वामींवर द्या सोपवून शिना. जी तुम्ही रोज टेन्शन मध्ये जगताय का नाही, मी टेन्शन मध्ये जगत नाही, फक्त माझ्या टेन्शन मध्ये राहण्यानं माझी लेकरं बाळ उपाशी मरायला लागली म्हणून मी ती कालच्यापासून ती विषय सोडून दिलाय परवाच. पण काल आपल्याला ते आलं होतं ते तुम्हाला तर सांगितलंय, त्याचा विषय द्या सोडून. ती काय करत नसतो, कारण जगाची म्हण आहे भुकणारा कधी चावत नाही, तसं त्याचं काम आहे. द्या सोडून म्हणलंय ना. आणि काय आपलं संकट असेल किंवा जे आपल्या मनाला काय दुःख वाटत असेल, जे काय असेल मनात, ते सगळं आपण बघा ह्या देवांवर सोडलंय. आता काय आपल्याला ह्यांनी जगू द्या, तारू द्या, मारू द्या, काय करायचं असेल ती ह्यांची मर्जी. म्हणून आता ही विषय आपण सोडलेला आहे. आज रविवार आहे म्हणून शुन्ना बाहेरचं पण घेतलं, सगळं सारवून सुरवून चुलला पत्रा दिला, सगळं काय असेल ते घेतलं. ढोल्याला ओंकारला पुस म्हणून. तर आज बघा रविवार आहे आणि ढोल जास्त दिवस आपण असं ठेवल्यामुळे त्याला जरा थोडासा तांबेरा वगैरे लागलाय, तर ते आज खोलून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तुम्हाला टायमिंग आहे म्हणून शिना ती स्वच्छ पुसून होय, ते नीट सगळं उलट समधी काढून शिना समजा स्वच्छ करा, ती तुमची काम आहे. ती हो हो चालतंय, पत्रा दिलाय कसं वाटतंय? एकदम भारी. आणि 2 चुली सांगितल्या त्या कुंभाराच्या, अजून बर. 2 चुली सांगितल्या त्या आईला. झोन म्हणजे एकच चूल असते, पण ती एक साईडला हवेला येतोय. 2 सांगितले त्या, 2 तशा सांगितल्या त्या आविल्याच्याच, पण 2 चुली सांगितल्या त्या. हा म्हणजे त्याची जुगडी येते बरं का, एक हायाची चुली येते आणि एक साईड हवेला येतो, अशा 2 जोड्या सांगितल्या त्या. अशा 2 चुली सांगितल्या त्या म्हणल्या होती, कळ ना. एक जोड मला, एक जोड आईला, अशा 2 जोडी सांगितल्या. बर. हा, आईने सांगितली ती तुला घेताना मला पण एक जोड असला की, म्हणून आईला पण एक जोड घेतला. मला एक, आईला एक. तिला पण चुलीवर करून खायचं लई याड आहे. आता मग ती गॅस आलं, शिगडी आल्या, पुरी करत नाही त्या चुलीवरची भाकर चांगली लागती म्हणते. मला पण घी बाया एक चुल घेते म्हणलं, इथं हाय जवळ घेते. काय झालं? काय नाही, असू दे की, कारण ते जुने आहेत, ते जुने जीवन जगलेले आहेत, त्यांना चुलीवरला जेवढा स्वयंपाक चव देतोय तेवढा गॅसवरला नाही. आणि त्यांना गॅसवर खरं सांगतो, इथं जर आले ना गॅसवर त्यांना स्वयंपाक करायला आवडत नाही. सकाळी मला म्हणते तर, अगं ती चूल केलाय का, चुलोबा केलाय काढ आणि दुसरी चूल घाल, ती चूल केली काय तर. काय म्हणलं असू द्या, मसाला ही भाजायला लागते त्या, तुमचं काय मी ऐकत नाही. सकाळी तुम्ही म्हणला होता का नाही बरोबर आहे. माझं म्हणणं काय होतं, जी सिमेंटची गोल पाईपलाईन आहे 4 इंची, त्याची रिंग टाकूया आणि मस्त चूल बनवू. भांड ठेवू द्या, किती पण मोठं भगुल ठेवू द्या, हलतंय का? नाही हलत. हलतंय का? पण ज्या वेळेस आपल्या आवीला जे चुली येतील तेव्हा ही चूल काढायची आणि त्या ठिकाणी ती बसवायची. तुम्हाला कोण म्हणलं ती चूल काढणार आहे? मी सांगतो की मी काढत सगळ्या चुली करायच्या नाही ते आपल्याला. नाही हो, ती मसाला भाजायला लागती मला. तुमच्या संग बोलत बोलत माझा चहा आटला. अहो आठवू दे की, तुमची कविता तर हायच अशी इसरबुळी. एखाद्या कामात मन लागलं आणि तिकडं गुतली ना, इकडं काय होतंय बघणार नाही. दादा तुला घ्यायचंय का थोडा? हा, तर आमच्यात ही जशी आहे तसंच ती पण आहे. कारण आमच्यात सगळ्यात जास्त चहा पिणारी ही फक्त 2 जाईल. असू द्या, काय होत नाही. चहा प्यायला कुठं काय होतं का? मला जास्त चहा आवडतो तुम्हाला माहित आहे.